उद्या आहे 12 डिसेंबर 2025. उद्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात प्रभावी, सर्वात मोठा, वर्षातील सर्वात शेवटचा असा पोर्टल तयार होणार आहे, ओपन होणार आहे. आणि मुख्य करून उद्या जो पोर्टल तयार होणार आहे तो योग हा आपल्याला नंतर म्हणजे 9 वर्षाने परत आपल्याकडे तो ओपन होणार आहे. म्हणजे 2034 मध्ये परत हा 12-12चा पोर्टल ओपन होणार आहे. म्हणून ज्यांना कोणाला आपली इच्छा युनिव्हर्स कडून पूर्ण करून घ्यायची आहे, मग तुमची जी कुठली इच्छा असेल, पैसा असेल, प्रेम असेल, तुमचं रिलेशनशिप असेल, गाडी, बंगला, तुमचं जे काही तुमची इच्छा विश असेल, ती विश तुम्हाला युनिव्हर्स कडून पूर्ण करून घेण्याचा सर्वात प्रभावी, सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, तर तो म्हणजे उद्याचा दिवस 12 डिसेंबर 2025चा. बघा, कुणीही हा दिवस म्हणजे कुणीच हा दिवस मिस करू नका. आता तुम्ही ऑफिसला जात आहात, वर्किंग आहात, तर तुम्हाला घरामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला उपाय करणे शक्य नसेल. म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की 3 वेळेस म्हणजे सकाळी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3, 6, 9 म्हणजे 369चा पोर्टल देखील उद्याच्या दिवशी ओपन होणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची विश करायची आहे, विश लिहायची आहे. ती स्क्रिप्टेड विश आपल्याला करायची आहे आणि ती युनिव्हर्सला आपल्याला सांगायची आहे. परंतु आता तुम्ही ऑफिसला जात आहात किंवा मग कुठे बाहेरच्या म्हणजे कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करणार असाल उद्याच्या दिवशी, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रिप्टिंग करून विश करणे शक्य नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये 2 अगदी छान आणि महत्त्वाचे प्रभावी असे टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. बघा, आता उद्या 12-12चा पोर्टल तर ओपन होणारच आहे. परंतु उद्या आणखीन एक पोर्टल ओपन होणार आहे, तर तो म्हणजे 369चा पोर्टल ओपन होणार आहे. आता 369 म्हणजे काय, 12-12 तर हा वेगळा झाला आणि 369 म्हणजे काय, तर बघा 12 म्हणजे काय, 2 + 1 = 3 म्हणजे 12 ते झालं 3 आणि त्याची नंतर 12 तो येतो परत 3 येणार, मग 3 आणि 3 6 झाले आणि त्याच्यानंतर 2025 ची जर टोटल आपण केली तर त्याची टोटल देखील 12च होते, म्हणजे 12-12चा पोर्टल आहे. मग तो 369 पोर्टल आहे आणि 12-12चा पोर्टल देखील आहे. आता हा उपाय आपल्याला जो करायचा आहे, मी तुम्हाला जी टेक्निक सांगून जो उपाय सांगणार आहे, तो उपाय आपल्याला ठीक दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी करायचा आहे, किंवा तुम्हाला जर शक्य नसेल ह्या वेळेमध्ये तर तुम्हाला दुसरा म्हणजे उपाय तुम्हाला करायचा आहे, तर तो रात्री मध्यरात्री 12 वाजून 12 मिनिटांनी करायचा आहे. सर्वात इझी टेक्निक आहे, तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. फक्त ही जी टेक्निक आहे, हा जो उपाय आहे, अगदी श्रद्धेने आणि 100% मनाने विश्वास ठेवून तुम्ही केलात तर नक्कीच युनिव्हर्स तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणार आहे. ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही तुमची जी अलाईन आहे ती युनिव्हर्स पर्यंत कोणत्या वेने पोहोचते आहे, अगदी पॉझिटिव्ह वेने तुमची जी अलाईन तुमची पोहोचली तर तुमची इच्छा 110% पूर्ण झाली म्हणून समजा. फक्त 1% देखील अजिबात तुम्हाला काहीही निगेटिव्ह म्हणजे विचार करायचा नाही की माझी इच्छा पूर्ण होईल का, असा 1% देखील मनामध्ये हा विचार आणायचा नाही. अगदी 100% विचार पॉझिटिव्ह करायचा आहे की हा माझी ही इच्छा पूर्ण झालेलीच आहे, असंच आपल्याला युनिव्हर्सला सांगायचं आहे. आणि युनिव्हर्स पण देखील आपल्याला आपल्याकडून जे काही पॉझिटिव्ह आहे तेच ते ऐकत असतं. बघा, आपण युनिव्हर्सला सांगणार आहोत ते युनिव्हर्स आपल्याला तथास्तु म्हणतं, म्हणून पॉझिटिव्ह इच्छाच आपल्याला सांगायची आहे. आता इच्छा सांगण्यासाठी 2 टेक्निक मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला आता ह्या टेक्निकसाठी कुठेही आपल्याला काही वही पेन वगैरे काही नको आहे. आता तुम्ही ऑफिसला जात आहात, मागच्या व्हिडिओमध्ये पण मला 2-3 जणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई आम्ही ऑफिसला जातो, तर आम्ही म्हणजे कशा प्रकारे स्क्रिप्टेड आम्ही टेक्निक नाही करू शकत. तर ह्यावेळेस सगळ्यांसाठी हा बेस्ट आणि छान असा वे आहे, तर तो म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही उद्याच्या दिवशी 3 वेळेस तुमची जी काही विश आहे, आता आपण सांसारिक जीवन जगतोय, खूप माणसांच्या प्रत्येक इच्छा असतात. अगदी एकच इच्छा आहे असं कोणाचं म्हणजे असं कोणीच माणूस नाहीये या जगामध्ये. मग तुमची जी काही इच्छा आहे त्यातील तुमची मोस्ट प्रायोरिटीची जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला फिक्स करायची आहे. अगदी एकच इच्छा तुम्हाला फिक्स करून घ्यायची आहे. आता ही टेक्निक यूज करताना एकच इच्छा बोलायची आहे, त्या ठिकाणी 2-3 इच्छा म्हणायच्या नाही, एक इच्छाच तुम्हाला म्हणायची आहे. आता ही इच्छा म्हणत असताना आपल्याला तुमची जी मोस्ट गरजेची, महत्वाची, प्रायोरिटीची जी इच्छा आहे ती तुम्हाला फिक्स करून घ्यायची आहे. दुपारी बरोबर 12 वाजून 12 मिनिटांनी आपण आपली इच्छा जी आहे, तुम्ही जिथे कुठे असणार आहात त्या ठिकाणी 2 मिनिटं शांत बसायचं आहे. तुमची जी इच्छा आहे ती ब्रह्मांड युनिव्हर्सकडे पाहायचं आहे, आकाशाकडे पाहायचं आहे आणि तुमची इच्छा ती झालेली आहे असं तुम्हाला
युनिव्हर्सला सांगायचं आहे आणि नंतर 3 वेळेस तुम्हाला थँक यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे. आता तुम्हाला काय हवंय त्याच्यामध्ये? मला पैसा हवा आहे, माझं कर्ज आहे, तर माझं कर्ज आहे असं म्हणायचं नाही. मला पैसा हवा आहे, माझ्या अकाउंटमध्ये 2 लाख रुपये आलेले आहेत, थँक यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्रेमाविषयी काही असेल तर माझं प्रेम माझ्याकडे आलेलं आहे, माझं प्रेम मला आलेलं आहे, माझं प्रेम मला मिळालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची पॉझिटिव्ह वेमध्ये इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि 3 वेळेस तुम्हाला थँक यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे. तर हा आपल्याला दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी करायचा आहे आणि हीच इच्छा आपण परत संध्याकाळी रात्री बरोबर 12 वाजून 12 मिनिटांनी आपल्याला परत 2 मिनिटं शांत बसून हीच इच्छा जी आपण दुपारी बोललेलो आहोत तीच इच्छा रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी आपल्याला बोलायची आहे. अगदी 3 वेळेस आपल्याला आपली इच्छा म्हणायची आहे. त्याच्यानंतर 3 वेळेस आपल्याला थँक यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे. बघा 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बसायचं आहे आणि आपण जी इच्छा बोललेलो आहोत ती इच्छा आपल्याला व्हिज्युअलाइज करायची आहे. म्हणजे ती इच्छा आपली पूर्ण झालेली आहे आणि त्या इच्छेमध्ये मी जगत आहे असा आपल्याला विचार करायचा आहे. फक्त पॉझिटिव्ह मध्ये विचार करायचा आहे. तुमचं जेवढं पॉझिटिव्ह अलाइन युनिव्हर्स पर्यंत पोहोचेल तेवढ्यात लवकर तुमची इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस असतात. दुसरा उपाय आहे तर तो म्हणजे आपल्याला तमालपत्र, जे आपण मसाल्याचे पदार्थ आहेत, तमालपत्र तेजपान ज्याला आपण म्हणतो, तर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र हे अखंड असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं फाटलेलं वगैरे त्याला चिरा वगैरे गेलेली नसावं. अगदी छान व्यवस्थित तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला हिरव्या रंगाचं पेन घ्यायचं आहे, हिरव्या रंगाच्या शाईचं पेन घ्यायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, आता कोणतीही इच्छा असू दे, पण एकच इच्छा फिक्स करायची आहे. ती इच्छा फक्त आपण तमालपत्रावरती लिहायची आहे. आता कधी लिहायची आहे तर दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी आपल्याला ही इच्छा तमालपत्रावरती लिहायची आहे. किंवा मग तुम्हाला दुपारी करणे शक्य नाही तर तुम्ही रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी ही विश करण्यासाठी हा वेळ तुम्ही ह्या वेळेमध्ये करू शकता. किंवा 369चा पोर्टल देखील उद्याच्या दिवशी तयार होत आहे. तर सकाळी दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 6 वाजता किंवा रात्री 9 वाजता, 12 दुपारी 3 वाजता, संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 9 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 369 दुपारी 12, 3, 6 किंवा 9 ह्या चारही वेळा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. या चारही वेळांमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्हाला 12 डिसेंबर, 13 डिसेंबर आणि 14 डिसेंबर सलग 3 दिवस हा उपाय करायचा आहे. सलग 3 दिवस ती एकच इच्छा, तमालपत्र आणि हिरव्या रंगाचं पेन आपल्याला पाहिजे आहे. आता तमालपत्रावरती तुमची इच्छा हिरव्या रंगाच्या पेनाने लिहायची आहे. लिहून झाल्याच्या नंतर तमालपत्र आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि दोन्ही हातामध्ये मध्ये आपल्याला तो तमालपत्र ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि जी काही इच्छा तुम्ही त्याच्यावरती लिहिलेली आहे ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे त्या व्हिज्युअलाइज करायचं आहे. थँक यू युनिव्हर्स असं म्हणायचं आहे. 3 वेळेस आपल्याला धन्यवाद ब्रह्मांड म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते तमालपत्र जे आहे ते तमालपत्र एक मातीचं भांड घ्या किंवा कोणतंही इतर कुठलंही भांड घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये एक भीमसेनी कापूर तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या कापराच्या धुरीवरती त्याच्यावरती आपल्याला ते तमालपत्र जाळायचं आहे. आता ते जाळल्याच्या नंतर त्याची जी राख होणार आहे ती तमालपत्राची राख आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या मुख्य दाराच्या म्हणजे आपला उंबरठा आहे त्याच्या आतमध्येच उभं राहायचं आहे आणि तिथून युनिव्हर्सकडे आपल्याला ते 3 वेळा असं फुंकून द्यायचं आहे. तमालपत्राची जी राख झालेली आहे ती असं सलग आपल्याला 3 दिवस करायचं आहे. तुमची इच्छा जी काय आहे ती एकच इच्छा 3 दिवस कंटिन्यू त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे. आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि नंतर ते तमालपत्र आपल्याला जाळून युनिव्हर्सच्या दिशेने आपल्याला ते फुंकायचं आहे. उंबरठ्याच्या आतमध्ये उभं राहून आपल्याला ते फुंकायचं आहे. आता तुमची इच्छा, जर तुम्हाला पैसा हवा आहे तर पैसा फक्त लिहायचा आहे. तुम्हाला प्रेम हवं असेल तर माझं प्रेम, माझं घर, माझी नोकरी, तुम्हाला जे काही हवं असेल तर असं फक्त 1 ते 2 शब्दामध्ये लिहायचं आहे आणि ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करून ते तमालपत्र जाळून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे सर्वात तुम्हाला प्रभावी आणि सर्वात सोपे तुम्हाला 2 टेक्निक मी आजच्या दिवसामध्ये 12 पोर्टलसाठी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर 369 पोर्टलसाठी देखील, म्हणजे दुपारी 3, 6, संध्याकाळी 6 आणि रात्री 9 ह्या तिन्ही वेळेमध्ये देखील मी तुम्हाला जे 2 टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या दोन्ही टेक्निक तुम्ही करू शकता आणि युनिव्हर्स कडून तुमची इच्छा जी काय आहे ती पूर्ण करून घेऊ शकता. नक्कीच बघा, तुम्ही ही नक्कीच टेक्निक करून पहा. तुम्हाला छान नक्कीच अनुभव येणारच आहेत. फक्त पहिल्यांदा करून बघा आणि नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमची जी काही इच्छा पूर्ण झालेली आहे
ती मला कमेंटमध्ये नक्की लिहा. किंवा तुमची जर मोठ्यातली मोठी इच्छा असेल तर ती मोठी इच्छा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ती इच्छा पूर्ण होण्यासाठी काहीतरी मार्ग देखील तुम्हाला सापडलेले आहेत. ती इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे असे देखील सिम्बॉल सायन्स नक्कीच युनिव्हर्स तुम्हाला देईल. तर नक्कीच उद्याचा प्रभावी असा दिवस आहे. कुणीही उद्याचा दिवस मिस करू नका, स्किप करू नका. उद्या ज्या कोणी म्हणजे आता बघा, आपण पूजा पाठ व्रत वैकल्य तर करतच आहोत आणि ते करायचेच आहेत, परंतु युनिव्हर्समध्ये देखील काही आपल्याला अशा विशिष्ट तिथींना विशिष्ट दिवसांना आपल्या काही असे 2 महत्त्वाचे उपाय टेक्निक्स असे नक्कीच करायचे असतात. आणि बघा, पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह राहूनच आपल्याला ह्या जे काही उपाय ट्रिक्स आहेत त्या करायच्या आहेत. कारण आपण जेवढे पॉझिटिव्ह राहून जे काही करतो, सेवा करतो, उपाय करतो, टेक्निक्स करतो, त्याचेच आपल्याला रिझल्ट 100% आपल्याला चांगले मिळत असतात. तर आजच्या व्हिडिओची माहिती आशा करते सर्वांना आवडली असेल. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.